नमस्कार मित्रांनो, स्वागत गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे शेंगो रेसिपी। चला तर पाहूया बेसनचे शेंगोळे कसं बनवायचं। सर्वात सोपी रेसिपी आपल्याला सांगणार आहे। मी अगोदर बेसन ॲड केलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच मी हळद ॲड केलं आहे, चवीप्रमाणे मीठ व इथे हिरवी मिरची मी असं वाटून घेतलं आहे बारीक, थोडीशी कोथिंबीर। मित्रांनो, मी बेसन पीठ 1 ते 1.5 वाटी ॲड केलं मी। हे सर्व मिक्स करून घेतोय। काही जण या रेसिपीला गोळे म्हणतात, काही जण शेंगोळे म्हणतात। थोडंसं पाणी ॲड केलं मी, असंच थोडं थोडं पाणी ॲड करून मी पीठ मळून घेणार आहे। मित्रांनो, स्वाद गावाकडच्या रेसिपी आपल्याला कशा वाटतात हे कमेंट बॉक्स नक्की सांगा। व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा। हे पूर्ण मीठ मळून घेतले मी। अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन मी असं बनवून घेणार आहे। तुम्ही याला गोल पण आकार देऊ शकता। अशा पद्धतीने मी सर्व करून घेणार आहे। दोन माप मी तेल ॲड केलं आहे, जिरे, लसूण अदरक पेस्ट, एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी पेस्ट करून घेतले, ते पण मी ॲड केले। मी 1 चम्मच हळद ॲड केलं आहे व हे लाल मिर्च आहे, जे काश्मीरी लाल मिर्च, ते पण मी ॲड केलं आहे। काश्मीरी लाल मिरचीने मित्रांनो आपल्या भाजीला खूप छान कलर येतो। मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे। याचं साईडला तेल सुटलं की यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे। जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करा। कारण हे शेवटला खूप घट्ट भाजी होते याची। यामध्ये मी ॲड करून घेतोय आपले शेंगोळे ॲड करून घेतोय मी। मित्रांनो, ही रेसिपी खूप लवकर बनते व खायला पण खूप छान लागते। एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। ही तयार आहे आपली शेंगो रेसिपी। कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद।